नमस्कार, मी रायचंद्र शिंदे. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. खरं तर तमाशाच्या पंढरीतून ही वृत्तमालिका आपण मागच्या काही दिवसापासून दाखवतोय आणि यामध्ये तमाशा फडमालक असतील, कलाकार असतील किंवा व्यवस्थापक असेल, या सगळ्यांशी गप्पा मारण्याचा हा सगळा प्रयत्न आहे. खरं तर महाराष्ट्राची एकेकाळची लोककला असलेली ही तमाशाची परंपरा आज कुठल्या वळणावरती आहे हे सगळं आपण यातून दाखवतोय. खरं तर विठाबाई नारायणगावकर यांच्या ज्या कन्या आहेत, तृतीय कन्या संध्या माने, त्यांचा हा फड आहे आणि ही सगळी मंडळी त्यांच्याच फडातले कलाकार आहेत. खरं तर आता आपण इतर जे फडमालक दाखवले ते थेट राहुटीमध्ये जाऊन, जिथं बुकिंग कार्यालय तात्पुरते स्वरूपाचे त्या ठिकाणी दाखवले. पण हा पहिला तमाशा आहे ज्यांचं सध्या रिहर्सल सुरू आहे नारायणगाव परिसरामध्येच. आणि आपल्याला माहिती आहे काही दिवसापूर्वी संध्याताईंचं दुर्दैवी निधन झालेलं आहे, तरी पण हा तमाशा नेटाने आता उभा राहतोय आणि त्यांची दोन्ही मुलं आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी असणार आहे. रोहन माने आहेत आणि सुरेश माने आहेत. दोघांशी मी गप्पा मारणार आहे खरं तर. पण नेमकं कुठल्याही आमच्या कंपनीचा विठाबाई नारायणगावकर यांची रत्नकन्या
आपल्याला माहिती आहे काही दिवसापूर्वी संध्याताईंचं दुर्दैवी निधन झालेलं आहे, तरी पण हा तमाशा नेटाने आता उभा राहतोय आणि त्यांची दोन्ही मुलं आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी असणार आहे. रोहन माने आहेत आणि सुरेश माने आहेत. दोघांशी मी गप्पा मारणार आहे खरं तर. पण नेमकं या वर्षीचा माहोल काय हे सगळं जाणून घ्यायचं आहे. दादा स्वागत आहे तुमचं. खरं तर तमाशाची परंपरा आज विठाबाईंच्या फॅमिलीतली त्यांची कन्या पुढे घेऊन जाते, पण काही दिवसापूर्वी आपल्या आईचं निधन झालं. ह्या वर्षी तमाशा सुरू राहील का नाही हे सुद्धा खूप महत्त्वाचं सगळं पाहत होते लोक त्याच्याकडं. यावर्षी कशी तयारी आहे साधारण? अत्यंत दुर्दैवी हा सगळा आघात घडलेला असताना पण काय ते आईची इच्छाच होती की माझ्या मागं तरी तुम्ही कमीत कमी नाव चालवलं पाहिजे आणि लहानपणापासून जी तळमळ होती की आपलं काय तर फड झाला पाहिजे आणि त्यातनं आपले फळातून जे कलावंत आहे त्या कलावंताचं बी घर चाललं पाहिजे, कुटुंब त्यांचं बी चाललं पाहिजे, कमीत कमी 50-55 लोकांचं कुटुंब चाललं पाहिजे. हे त्याची तळमळ पहिल्यापासून होती आईची. ह्या वर्षी अशी भीती होती मनामध्ये आता, कारण ताईंचं आत्ता निधन झालेलं आहे, हा फड चालेल का नाही असंही पण खूप वाटत होतं. कशी सगळी मग जमावजमाव तुम्ही केली साधारण? त्या जमाजमा करायची हे म्हणल्यावर सांगायचं म्हणल्यावर की 5 महिने झाले आई आजारी होती आणि सर्वांचे फोन बी येत होते काय करायचं, चालू करायचं का नाही आपण फड, का आम्ही दुसरीकडे जाऊ. मग मी त्यांना सांगितलं तुमची इच्छा असेल तर तुम्ही जाऊ शकता, नाहीतर बघू म्हणलं, करणार तर आहे मी आणि केलं पाहिजेच, केल्याशिवाय पर्याय नाही. कारण काय एकमेव तमाशाच आम्हाला करावा लागणार, दुसरा पर्यायच नाही आम्हाला. पिढीजात व्यवसाय. हो, पिढीजात व्यवसाय, आजीपासून व्यवसाय आहे, त्यामुळे केल्याशिवाय पर्याय नव्हता आम्हाला. पण हे सर्व जेवढे कलावंत आहेत ते सर्व गेले 5-6 वर्षापासून आहेत. मग त्यांनी एकाने बी कुठे दुसरीकडे गेले नाही. माझ्या एका वाक्यात त्यांनी सर्वांनी मला पाठिंबा दिला आणि यावर्षी बी ते देखील आले, 1 रुपया न घेता आले. विशेष एकूण किती कलाकार आहेत आपले सगळे, अगदी बिगाऱ्यापासून तर ड्रायव्हरपर्यंत, आणि ही सगळी मंडळी, कारण ह्या सगळ्यांचं घर चालतं, ते सगळा फड जर चालू राहिला तर एकूण टोटल किती सगळे कलाकार आहेत? सर्व मिळून कमीत कमी एक 50-55 आहे सगळे मिळून, ड्रायव्हर पकडून कामगार पकडून सर्व कलावंत पकडून एक 50-55 कलावंत आहे सगळे. तुमच्याकडे मी येणारच आहे, पण रोहन भाऊंशी मला गप्पा मारायचं, कारण ह्या फडाला तुमचं नाव आहे आईच्या पुढं. कसं पाहताय ह्या वर्षीची काय अवस्था आहे साधारण तमाशाच्या सगळ्या? कारण आपण पाहतोय का दिवसेंदिवस एक प्रेक्षकांची अभिरुची चेंज होताना दिसते. तुम्ही कधीपासून काम करताय? आईसोबत सुद्धा तुम्ही काम केलं असेल. केलं आहे ना मी, झालं 20 वर्ष झालं मी तमाशातच काम करतो आहे. मी डॅन्स करतो आहे. डॅन्स आणि मेन माझी आई दोन्ही पहिल्या गाण्याला आम्ही दोघंजण आम्ही डॅन्स करत होतो. तेव्हापासून आमची इच्छाच होती ही नाव कधीच आम्ही बुजवणार नाही. सगळ्यांना वाटलं हे नाव बुजेल,
त्यांचा हात डोक्यावरून हात गेला म्हणले, पण तसं पण नाही. सगळ्यांना आम्हाला साथ दिले. सगळे मावशी आमचे म्हणले तर आई गेली तर आई गेली तरी आम्ही तुमचे सगळेजण मिळून तुमची आई आहे. मामा लोक बी म्हणले तुमचे वडील गेले तरी आहे आम्ही तुमच्या पाठीमागं. तिन्ही मामा आम्हाला साथ दिले. चारी मावशी आमच्या संकटच आहेत आणि आमचे चुलत बहिणी पण आहेत. चुलत बहिणी बी आम्हाला इकडून तिकडून कॉन्टॅक्ट करतात, कसं चाललं आहे, काय चाललं आहे, बरं आहे का, कलाकाराची जुळाजुळी झाली का. आमची लक्षिताई सारखी विचारते, कराडची बी लक्षिताई आमची विचारते, आमची बहीण वैशाली माने बी विचारते, सगळे आमचे बहिणी बी विचारतात आणि सगळेजण सहकार्य करतात आम्हाला. आता तेच आमचे लक्षिताईची आई आमची भारती मावशी ही आम्हाला आमच्या आईची सपोर्टाची साथ देते आता सध्याला सुद्धा. पण आम्हाला कशाचीच कमी पडू दे नाही. बोला यांच्या संग मावशी. त्यांच्याशी बोलणारच आहे. पण खरं तर हे वर्ष तुमच्या दृष्टीने, फॅमिली दृष्टीने, जसं दादाने सांगितलं का वाटलं हा तमाशा चालेल का नाही, कारण कुटुंबावर एक संकट आलेलं असताना अशा संकटात सुद्धा एक आजीची शिकवण आहे. आजीनी सुद्धा स्वतः अगदी तमाशाच्या स्टेजवरती काम करत असताना, स्वतः त्या प्रेग्नंट असताना एका बाळाला ज्यावेळेस जन्म दिला, पण अशा अवस्थेत सुद्धा त्यांनी तमाशात काम केलं होतं. हा जुना अनुभव असताना ह्या वर्षी आईचं पण असं दुर्दैवी निधन झालं. तुम्हाला पण वाटलं होतं का हा फड चालेल की नाही? हा, मला या फड चालवायचाच होता. आम्ही चालवणारच होतो. कारण का आम्हाला प्रत्येक टायमाला आई आजारी का असताना, शेवटी आई आजारी असताना पण सारखं नुसतं येडच तमाशाचंच. असं जरा म्युझिक लागलं एवढं हॉस्पिटलमध्ये तिचं अंग हालाचं अक्षरशः, खोटं बोलत नाही. मी झोपायला मी तिथंच होतो दवाखान्यात. जरा गाण्याचा लावणीचा आवाज आला की असं उठाचीच, पण तिच्या अंगात ताकद नव्हती तरी चेहऱ्याचा अभिनय आणि नुसतं अंग हालतच होतं. अजून बी मला आठवत आहे, अंगावर काटा फुटत आहे. कलाकाराची त्यापेक्षा एक काय भावना असू शकते, कारण घरात अगदी लहानपणापासून तुम्ही सगळं हा अनुभव घेत आहे. ताई, आत्ता आम्ही पाहिलं तुम्ही एक लावणी सादर केली. खरं तर तमाशा म्हटलं तर लावणी ही खूप महत्त्वाची असते. आज अलीकडं ऑर्केस्ट्राकरण झाले सगळं तमाशाचं. अशा ते तुम्ही किती वर्षापासून तमाशाच्या फडासोबत आहात? तरी पण माझी आई विठाबाई भौमंग नारायणगावकर आणि माझी बहीण संध्या माने सोलापूरकर. तर तरी पण मी माझ्या आईच्या कार्यक्रमामध्ये नाही म्हणता 35 वर्ष मी हे गाणे म्हणते. 35 वर्ष झाले मला ह्या क्षेत्रातही. पण आता मी कार्यक्रम सोडलेले होते कारण की मी घरीच राहिले होते. पण असं माझ्या बहिणीचं घडल्यामुळं माझ्या ह्या 2 मुलांना आधार कोणाचाच नव्हता. त्याच्याकरता मी ह्या माझ्या 2 मुलांना मी आधार देण्यासाठी आलेले आहे. त्यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांना साथ दिली मी, एवढंच. खरं तर आपण पाहतो जसं की आई मरो आणि मावशी उरो असं आपण म्हणतो. हा मावशीचा आधार राहणार आहे आता पुढच्या काळामध्ये सगळा? पुढच्या काळामध्ये मावशीचा आधार राहणारच ना, त्यांना सोडून जाणारच नाही ना मी. माझ्या बहिणीला मी वचन दिलं होतं की माझ्या जीवाजीव आहेत तर मी तुझ्या 2 मुलांना सांभाळीन, त्यांना साथ देईन, त्यांना सोडून कुठं जाणार नाही, असं मी माझ्या बहिणीला संध्या मानेला वचन दिलं होतं. तमाशा कलावंतांचं जे दुःख असतं ते थेट पडद्यावरती मांडण्याचं काम किंवा स्टेजवर मांडण्याचं काम तुमच्या आईने केलं आणि ती लावणी नेहमी गाजते. आज किती पण दुःखद प्रसंगातून तुम्ही जात असाल, पण उद्या महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये, गावागावामध्ये ही कला घेऊन परत जाणार. ह्या सीझनला पाडव्यानंतर मोठ्या जल्लोषात, कारण शेवटी दुःख पचून हे सगळं तुमचे जे कलाकार आहेत त्यांच्या घरामध्ये 4 पैसे जाण्यासाठी तुम्हाला तर उभं राहायचंच. आईची जी लावणी होती, मला एक मुखडा आवडेल या निमित्ताने महाराष्ट्राला ऐकायला, कारण ते दुःख त्यातून व्यक्त होते. लाज धरा पाहुण जरा जनाची मनाची पोटासाठी नाचते मी परवा कुणाची. पोटासाठी नाचते मी परवा कुणाची. लाज धरा पाहुण जरा जनाची मनाची. लाज धरा पाहुण जरा जनाची मनाची. पोटासाठी नाचते मी परवा कुणाची. पोटासाठी नाचते मी परवा कुणाची. खरं तर पोटासाठीच हा सगळा कलावंतांचा महाराष्ट्रभर अनेक वर्षाची परंपरा, काही फड 100 वर्षाच्या पुढचे झालेले आहेत.
तुमच्या घरातच ही सगळी परंपरा आहे. मी तुमच्याकडे पुन्हा येणार आहे. पण तमाशा म्हटलं की तमाशातलं सगळ्यात महत्त्वाचं जे पात्र असतं ते सोंगाड्याचं. गण गवळण आणि मध्ये काही मिमिक्री असते. दादा एक माझ्यासोबत आहेत. दादा, किती वर्षापासून तुम्ही सोंगाड्याची भूमिका सादर करताय? 15 ते 20 वर्ष झालं सर. हो, माझं नाव सदाशिव साहेबराव मोरे. मी संध्याताईकडं जवळजवळ 15 वर्ष झालं मी काम करतो आहे. सोंगाड्याचंच काम करत आहे. आणि संध्याताईची आणि माझी भूमिका एक नंबरची भूमिका असायची. हां, तुम्ही संध्याताईंच्या आधी इतर तमाशात पण काम केलं असेल. खरं तर सोंगाड्या हा प्रेक्षकांना हसवण्याचं रडवण्याचं काम करत असतो. त्याच्यावरती अनेक सिनेमे पण मधल्या काळात येऊन गेलेले. काय अनुभव होता संध्याताईंसोबत काम करताना? इतक्या वर्ष जाण्यात पहिलं वर्ष असेल तुम्ही संध्याताई तुमच्यासोबत नसणार आहे. नाही ना, बरोबर आहे ना. ती गेल्यात ते आम्हाला दुःखच आहे, सगळ्या कलाकारांना दुःखच आहे सर. पण आता त्यातून बी ही फड उभा केला आहे. रोहन माने यांनी फड उभा केलेला आहे. सुरेश माने यांनी फड हा उभा केलेला आहे. आणि न 1 रुपया घेता त्यांनी हा फड उभा केला आहे. आणि लोकांना पैसेसुद्धा दिलेले नाहीत. संध्याताईंचं असं घडल्यामुळं ही फड उभा केलेला आहे. 1 नंबर फड आम्ही चालवणार आहे, त्याची काहीच काळजी करायची नाही. नक्कीच. म्हणजे हा फड ज्यावेळेस पाडव्यानंतर गावागावामध्ये असेल, गाव जत्रेत असेल, त्यावेळेस तुमच्यासारख्या सगळ्या कलावंतांना एक दाद मिळणार आहे. पण यावेळेचं तुमचं काय असणार आहे सोंगाड्याचं एखादं पात्र जे मला ऐकायचं आहे, प्रेक्षकांना दाखवायचं आहे? एक डायलॉग तुम्हाला या निमित्ताने स्टेजवरती तुम्ही कुठला असणार आहे का जो प्रेक्षक मनाला भुरळ घालणार आहे? काय नेमकं असणार आहे एखादं डायलॉग म्हणजे माझा असा आहे, काय सांगायचं मित्रा, माझा बाप मेला, मी रडत बसलो. बाप मरून वर्ष 6 महिने झालं. बापाच्या दास्तीनं माझी आईसुद्धा मेली. आई मेली, त्यानंतर माझी बायकोसुद्धा मेली. बायको मेली आणि मी रडत बसलो. तेवढ्यात मित्राहो तुमच्या 2-3 बायका आल्या. मला म्हणतात, सदा आज जरी तुझी बायको मेली असेल तरी आम्ही तिघी तुझ्या भावासारखं आहे असं म्हणून सोंगड्याचं मी काम केलं. खरं तर आपण पाहतोय सोंगड्या किती महत्त्वाचा असतो. या तमाशासोबतच तुम्ही इतर तमाशातसुद्धा काम केलं असेल. इकडचा काय अनुभव आहे तुमचा साधारण? मी सर काळूबाळूकडे बी काम केलं, पुन्हा किरण कुमार ढवळपुरेकराकडे बी काम केलेलं आहे. म्हणजे कार्यक्रम मी कुठल्याही फळाला गेलो तरी कार्यक्रम सोंगड्याचं कामच करतो मी. हो, आणि चांगला वाईट अनुभव प्रत्येक ठिकाणी असतो. मी पुन्हा एकदा दादांशी बोलणार आहे जे फडमालक आहेत. दादा, खरं तर आपण पाहतोय महाराष्ट्राच्या घराघरामध्ये विठाबाईंच्या नावाने, त्यांच्या मुलींच्या नावाने जे तमाशे चालतात. ह्यावेळेस मात्र आई नसणार आहे. पण यावेळेस आपलं वेगळेपण काय असणार आपल्या फडाचं? फडाचं वेगळेपण म्हणजे पूर्वी आई होती त्यावेळेस आमचं तमाशाचं प्रमुख आकर्षण म्हणजे समय डान्स, थाळी डान्स होता. मग आता ते तर ह्या वर्षी नसणार आहे. मुख्य आकर्षण होतं प्रत्येक जत्रेत यात्रेत. आणि त्याने जे आता प्रेक्षक वर्ग आहे सध्याचा, तो सर्ग तरुण वर्ग आहे. मग तिला अजून तिने घेत नव्हती आई. समय डान्स म्हणा, थाळी डान्स म्हणा. पण आवर्जून ग्रामीण भागातले जे ज्येष्ठ हे येत आहे काय गावकरी, मग त्यांनी सांगून त्यांना आम्ही आहे, तुम्ही काय काळजी करू नका. तिला काय भीती वाटायची आईला की आपण जर स्टेजवर गेलो समय डान्स करायला, ते हल्लीच्या पोरांना आवडणार नाही. हल्लीच्या पोरांना की आपले हाय तेवढी जेवढी आपण 40 वर्ष 45 वर्ष घातले तमाशात, त्याच्याने आपली इज्जत जाऊन म्हणून ती करत नव्हती. पण आवर्जून गावकरी सांगायचे, तुम्ही काय काळजी करू नका, तुम्ही करा. कारण का आपल्या भागात महिला वर्ग जास्त येतात. मग त्या महिला वर्गासाठी खास करून तुम्ही कराच म्हणजे करा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आईच्या दोन्ही पायात 6 इंचाचा फरक होता. कारण का 1998ला आईचा अपघात झाला होता. एका मैत्रिणीच्या लग्नाला गेलेला. मग त्या अपघातात दोन्ही पायात रॉड होते तिच्या आईच्या. पण ते तरी देखील ते समय डान्स उत्कृष्ट करायचे त्यांनी. आणि तमाशा सृष्टीत समय डान्स, थाळी डान्स, गुडगी डान्स
मशाल डान्स आणला तर संध्यामाने सोलापूरकरांनी प्रथम आणला त्यांनी. हां, यंदा समय डान्स तर पाहायला मिळणार नाही, पण त्याच्या जोडीला नवीन काय असेल साधारण? आता नवीन आकर्षण म्हणजे रोहन मानेच. हा, तो डान्स करतो. रोहन भाऊ, तुमच्याकडनं काय वेळेस पाहायला मिळणार आहे आम्हाला? आता कसं, आता जी नवीन गाणे चालले आहेत तेच गाणे आता आम्ही घेणार आणि पब्लिकाला जे उचकवायचं काम असते आमच्याकडे तेवढं आम्ही 100% करणार. जेवढं पोरींला जेवढं आम्ही जवळ जाऊन चिटकून नाचील तेवढं पब्लिकांना चांगलं वाटतंय. लांब लांब नाचलं तर पब्लिक काय म्हणणार, अरे काय लांब लांब नाचतंय, जाऊ दे जवळ जाय नाही काय नाही. आजकाल नवीन पोरांना जी मराठी गाणी हिंदी गाणी जी नवीन नवीन आलेले आहेत ते आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहे सगळ्यांना. नक्की. जरी आईची कमतरता असली ते शेवटी दुःख राहणारच आहे, पण त्याला जोडून तुम्हाला हे करायचं आहे. भारतीताई, तुम्ही ह्या क्षेत्रात किती वर्षापासून आहात आणि ह्या वर्षी मात्र तुम्हाला जिद्दीने उभं राहावं लागणार आहे? तरी पण ज्या टायमाला माझं वय होतं, माझ्या आईचा तमाशा होता, त्या टायमाला माझं वय होतं 15-16 वर्ष. तेव्हापासून मी एक क्षेत्रात आहे. एवढंच की मी म्हणजे नाच काम नाही केला, पण मंगला बनसोडे थोरली बहीण माझी, तिनं मला गायला शिकवलं. तिथून मी गायलाच शिकले. आणि यंदा असं म्हणजे असा बहिणीचा हे झाल्यामुळं, निधन झाल्यामुळं असं वाटलं की आपल्या ह्या 2 मुलांना कोणाचा आधार नाही. त्याच्याकरता मी त्यांना आधार द्यायला इथं आलेली आणि शेवटपर्यंत मी त्यांना आधारच देणार. नक्कीच. तुमच्या डोळ्यामध्ये पाणी सुद्धा दिसतंय. खरं तर ही एक बहिणीची माया असेल किंवा बहिणीचं प्रेम असेल. महाराष्ट्राला ह्या वर्षी संध्याताई जरी नसलं तरी भारतीताईंकडनं तो आवाज आणि तो बाज पाहायला मिळेल. मी थोडंसं तुमच्याकडे परत येणार, मी पुन्हा एक लावणी घेणार आहे तुमच्याकडनं छोटीशी. पण ह्या काही पोरी आहेत नवीन. खरं तर महाराष्ट्राच्या घराघरामध्ये तमाशा पोचतो आणि त्यामध्ये ज्या स्टेजवरती तुमच्यासारख्या कलाकार असतात. खरं तर तुम्हाला पाहण्यासाठी बऱ्याच गावकऱ्यांची तमाशा ठरवताना सुद्धा विचारलं तर किती पोरी काम करतात. तुम्ही कुठून आहात साधारण? जरी बोलता आलं नाही तर तुम्ही फक्त नावं सांगा आणि किती वर्षापासून काम करा. ताई, तुझं काय शिक्षण आहे आणि ह्या कलेकडे कधीपासून आलीस तू? माझं 3 वर्ष झाले या कलेकडे आहे मी. आणि मी सांगलीवरून आहे मी. आणि पण मला आवड होती मला डान्सची, त्याच्यामुळे या क्षेत्रात मी आली. ताई, तू कुठून आहेस? आणि फलटण तालुका सातारा. सातारा म्हटलं तर जुन्या अनेक सिनेमांमध्ये लावणी नृत्यांगना किंवा त्या परिसराला लावणीची एक क्रेज आहे. तू कधीपासून तमाशामध्ये आहेस आणि यावर्षी तुझं काय वेगळेपण असणार आहे? नाही, ह्या बरेला सगळं मालकांचं जे म्हणणं आहे ते आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे. तुम्ही सुद्धा इकडं आहात. तुम्ही कुठले आहात? मी अंधरूड, तालुका फलटण, जिल्हा सातारा. खरं तर या सगळ्या पोरींची आपल्याला थेट तमाशामध्ये ज्यावेळेस ॲक्च्युअल आता हे सगळं सध्या त्यांची रिहर्सल सुरू आहे आणि प्रत्यक्ष स्टेजवरती पाहताना पण तुमची मी जी काही अदाकारी पाहूच, पण शेवटी हा शो संपवताना, ही मुलाखत संपवताना मला पुन्हा भारतीताईंकडे यायचं आहे. ताई, ह्यावर्षी आम्हाला अजून काय नवीन ऐकायला मिळेल? आईची लावणी तर प्रत्येक स्टेजवर प्रत्येक तमाशामध्ये पाहायला मिळते. ह्यावेळेस आम्हाला अजून काय तुमच्या आवाजामध्ये पाहायला मिळेल? आवाजामध्ये म्हणजे आता जे लावण्या चाललेले त्याच, नवीन तर काही लावण्या नाहीत. ज्या जुन्या लावण्या आहेत त्याच आता ऐकायला मिळतील. त्यातलीच एखादी जुनी लावणी आम्हाला एक मुखडा ऐकायला आवडेल. आता जुनी लावणी कोणती म्हणायची? तुमची आवडती असेल ती कुठली पण म्हणा, जी तुम्ही सध्या रिहर्सल सुरू आहेत सध्या त्याच्यामध्ये म्हणता. मी ह्या 2च लावण्या म्हणते, म्हणजे कैरी आणि थेंबा थेंबानो. चालेल. हे 2च लावण्या. त्या दोन्ही लावण्यांचा एक मुखडा घ्या फक्त. असंच नॅचरल आवाज होता. आम्हाला भारतीताईंचा आवाज नॅचरल ऐकायला आवडेल. फुलात कळ्यात फळात मळ्यात लपून भिजली यार पार, राया थेंबा थेंबान केलं मला गार, राया थेंबा थेंबान केलं मला गार. कैरी. ठीक आहे, एक कडव हे. आणि सध्या आपण पाहतोय सदा सिद्ध सीझन कोणता आहे आंब्याचा. आणि तुम्हाला आठवत पण असेल का जुन्नरच्या हापूसला पहिल्यांदा मानांकन मिळाले. आता GI मानांकन म्हणजे हा जुन्नरचा हापूस जो पाऊस सुरू झाल्यानंतर जगभरामध्ये विक्रीला जातो. पाऊस सुरू झाल्यानंतर शक्यतो आंबा कुठे मार्केटला नसतो. जुन्नरची ती खासियत आहे. आणि तुम्ही जुन्नरला तुमच्या आईचं माहेरघर आहे, त्याच कैरीवरती आम्हाला गाणं ऐकायला आवडतं. तुम्ही म्हटलं कैरीचं सुद्धा
गाणं तुमचं पॉप्युलर आहे जे तुम्ही मगाशी म्हणाल त्याचं एक मुकडा घ्याल. हां. जराशी पिकली ओझ्यानं वाकली आहे मी अवघडी झाडाची बाई मी लाडाची ग लाडाची बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची. धन्यवाद. तर आपल्यासोबत होते हे सगळे कलाकार. खरं तर तमाशा पंढरीमध्ये आता 30पेक्षा जास्त फड आहेत आणि गावागावातून राज्यभरातल्या छोट्या मोठ्या गावातून ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. रिहर्सल सुरू आहे. प्रत्येक फडाचा प्रवास आपण पाहतो आहे, त्याचं व्यवस्थापन पाहतो आहे आणि हे व्यवस्थापन इतकं सोपं पण नसतं. त्यातल्या अडचणीसुद्धा खूप असतात. अशातही आपल्या आईचं निधन झालेलं असताना ह्या दोन्ही बंधूंनी हा तमाशा टिकून ठेवलेला आहे. आपण थोडं ह्या बाजूला जर पाहिलं तर ही सगळी त्यांची मंडळी आहेत, वेगवेगळी कामं करणारी. कोणी ढोलकीपटू आहे, कोणी ऑर्गन वादक आहे आणि छोटी मोठी काम करणारी मंडळी सगळी. पुन्हा जर माझ्या इकडच्या बाजूला जर पाहिलं तर मागंसुद्धा एक तंबू आहे. या सगळ्या कलावंतांना असं उघड्यावरती राहावं लागतं आहे. रोजचा प्रवास त्यांचा पुढच्या काळात 1-2 महिन्यामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये असणार आहे. आपलं दुःख पचवत, आपल्या अडचणींचा सामना करत आणि मराठी प्रेक्षकांचं, गावखेड्यातल्या माणसाचं यात्रेजत्रेमध्ये मनोरंजन करणं हाच त्यांचा एक धर्म आहे आणि तो पाळणार आहेत. गावखेड्यामध्ये प्रत्येक यात्रेजत्रेमध्ये वेगवेगळे फड जातात, पण यावेळेस मात्र आपलं सगळं दुःख पचवून संध्याताईंचा तमाशा असणार आहे. तुम्हीसुद्धा हा तमाशा तुमच्या गावामध्ये घेऊ जाऊ शकता. मला एक शेवटी पुन्हा एकदा दादांकडनं नंबर घ्यायचा आहे. अशी बरीच गावं असतील ज्या गावामध्ये तुमचा फड न्यायचा आहे पण संपर्क नंबर नाही, तर तुमचे व्यवस्थापक आणि तुम्ही दोघांचे पण नंबर आम्हाला सांगा. आपल्या फडाचं पूर्ण नाव सांगा आणि नंबर सांगा महाराष्ट्रासाठी. संध्या माने सोलापूरकर, सह रोहन माने सोलापूरकर. संपर्क आपले मॅनेजर रावटीवरचे रामभाऊ बिरमले यांचा संपर्क क्रमांक आहे 986028 9860 आणि दुसरा नंबर आहे सुरेश माने यांचा. स्वतः 9860 80 43 70 4100. नक्कीच. तर तुमच्या गावात जर हा फड न्यायचा असेल, ह्या सगळ्या कलाकारांना मायेचा हात द्यायचा असेल आणि संकट काळातसुद्धा तुमचं मनोरंजन करायचं असेल तर ही सगळी मंडळी तयार आहेत. कारण त्यांची रिहर्सल आता सुरू आहे आणि मी हा या सीझनचा पहिला फड किंवा पहिला तमाशा असा दाखवतो आहे का विदाऊट ड्रेस कोड. तुम्ही सगळे जर हे कलाकार पाहिलं तर आहे त्या परिस्थितीमध्ये इथं रिहर्सल करतायत आणि प्रत्यक्ष स्टेजवरती असतील त्यावेळेस त्यांचा एक वेगळाच रुबाब असेल. तुम्हीसुद्धा हा फड पाहायला ज्या गावात तमाशा असेल त्या ठिकाणी नक्कीच जा आणि तुमच्या गावातसुद्धा जर हा तमाशा न्यायचा असेल यात्रेच्या निमित्ताने, जत्रेच्या निमित्ताने, तर दादांनी सांगितलेल्या नंबरवर संपर्क साधा. धन्यवाद. असेच इतरही तमाशाचे माहोल, तमाशा फडामध्ये नेमकं काय चाललं आहे, ह्या वर्षाच्या अडचणी काय आहेत आणि मॅनेजमेंट कुठल्या स्वरूपाची केली जाते हे सगळं तुम्ही पाहणार आहात माझ्यासोबत पुढच्या काही दिवसामध्ये. धन्यवाद.
धन्यवाद